माझं सौभाग्य भाग 15. 2-3 दिवस झाले. विक्रांत कामात खूप बिझी होऊन गेला होता. रात्री यायलाही त्याला लेट व्हायचा. मधुराला काहीच वेळ देत नव्हता. त्यामुळे ती उदास होऊन बागेत झोक्यावर बसली होती. मनात असंख्य प्रश्न होते. काय झालं असेल? हे वेळेत घरी पण येत नाहीत. कामाचं प्रेशर असेल का? की राधा? नाही मधुरा, असला कसलाच विचार मनात आणू नकोस, ओके? त्यांनी सांगितलंय ना तुला, मग ठेव ना विश्वास. खरंच काम असेल म्हणून वेळ देता येत नसेल त्यांना, पण मग मी पण नाही बोलणार त्यांच्याशी आता. असं काय काम आहे की मला थोडाही वेळ देता येत नाहीये? बाकीचे नवरे पण असंच करत असतील का? काय हे मधुरा, किती ते विचार. स्टॉप इट, जस्ट स्टॉप इट. जाऊ दे, थोड्या वेळ प्राजू सोबत बोलते, म्हणजे मला बरं वाटेल. हॅलो, हे प्राजू, काय करतेय? टाइमपास करतेय डॉल. तुला अचानक माझी आठवण आली? सगळं ठीक आहे ना? तू आणि वकील बाबू? काय ग, मी तुला असंच कॉल नाही का करू शकत? जाऊ दे, जा, मी ठेवते फोन. हे थांब. अगं, मी चेष्टा करत होते. बोल, कशी आहेस बार्बी डॉल? मी ठीक आहे. बोर होत आहे म्हणून तुला कॉल केला. ओके, मग वायवाची तयारी झाली का? हो, म्हणजे झालीये. बघ ना, वायवा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आहे. कसलं बोर यार. जाऊ दे ना बार्बी, हे पण दिवस जातील. यावर मधुरा फक्त हसते. बरं, मग तयारी कुठपर्यंत आलीये? कशाची जान? अगं, वाढदिवसाची. तू तर 15 दिवसापासूनच तयारी करतेस ना बार्बी. हो ग, पण इथे कसं? आता माझं लग्न झालंय ना. मला तर हेही नाही माहीत की ह्यांना माझा बर्थडे लक्षात आहे की नाही. 4 दिवस झालेत, नीट भेटलो पण नाही होत आम्ही. त्यांना फक्त काम आणि काम पाहिजे. ओ, म्हणून माझ्या बार्बीचा आवाज असा उदास येतोय का? बघू का तुझ्या वकिलाला जरा? तू विसरतेस हा बार्बी, मी कराटे चॅम्पियन आहे, नॅशनल लेवलची. गप ग, माझ्या नवऱ्याला हातही लावायचा नाही. मला नाही चालणार त्यांना माझ्याशिवाय कोणी हात लावलेला. ओहो, जेलस. कोणाची तरी खूपच आठवण येते बार्बीला. चल जा, तुला मीच भेटते खेचायला नेहमी. बाय, भेटूयात वायवाला. ओके बार्बी, बाय. इकडे बर्थडेच्या आदल्या रात्री मधुरा खूप उदास असते. तिला वाटतं की कोणालाच तिचा बर्थडे लक्षात नाहीये. रोजच्या पेक्षा जरा जास्तच उदास होती ती. नेहमीची कामं करून ती डायरेक्ट जास्त विचार न करता झोपी जाते. अचानक रात्री काहीतरी जोरात पडल्याचा आवाज येतो आणि लाईट्स पण जातात. ती विक्रांतला उठवायला जाते तर तो तिथे नसतो. बाहेर येऊन बघते तर काळाकुट्ट अंधार असतो. अहो, कुठे आहात तुम्ही? आई, बाबा, नीलदा? कोणीच कसं नाहीये इथे. तेवढ्यात लाईट्स लागतात. मध्ये टेबलवर केक ठेवलेला असतो. बाजूला गुलाबाच्या पाकळ्या, छोटे छोटे दिवे, सगळे तिथेच उभे असतात. तिचं बर्थडे सॉन्ग म्हणत. ते बघून तिला गहीवरून येतं. बाबा तिला टेबल जवळ आणतात. मग कॅन्डल ब्लो करून ती केक कट करते. विक्रांतला वाटत होतं की ती त्याला पहिला घास भरवेल, पण ती आई, बाबा आणि नीलला भरवते आणि मग शेवटी विक्रांतला. 4 दिवस झाले वेळ न दिल्याचा राग होता ना, त्यालाही ते कळत असतं. गालात हसत तो तिला भरवतो. नील तिच्या फेसला केक लावतो. ती आई बाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेते. सगळे तिला विश करतात. छोटंसं फोटोशूट पण होतं. इकडे रूम मध्ये येऊन ती सगळा फेस क्लीन करते. तसा विक्रांत पुन्हा तिच्या समोर येतो. हॅपी बर्थडे बच्चा. थँक्यू, ती स्माईल करत म्हणते. बच्चा, रागावलीयस? का? असं बर्थडेच्या दिवशी कोणी रागावतं का? काय झालं? काही नाही, तुम्हाला का सांगू? तुम्हाला तर माझ्यासाठी वेळच नाहीये. जा ना आता पण ऑफिसला. तसा तो परत येऊन तिला मागून हक करतो. खरंच जाऊ ऑफिसला? जा. तुम्हाला काय माहिती मी किती मिस केलं तुम्हाला? खरंच? बच्चा, तू मला मिस केलंस? हो, ती सॅड फेस करत म्हणते. सॉरी, खरंच खूप काम होतं, पण परत अशी चूक नाही होणार. आणि अजून एक. ती तशीच मान वळवून काय म्हणून विचारते. तो स्टडी टेबलवरची एक छोटीशी क्यूट पेस्ट्री घेतो आणि त्यावर छोटी कॅन्डल लावतो.
मला माझ्या बायकोसोबत तिचा वाढदिवस साजरा करायचा. करशील? हो. तो तिला ते कट करायला लावतो आणि ती पण राग विसरून त्याला भरवते. तो स्वतः आधी न खाता तिला भरवतो आणि मग त्यातलाच हाफ तुकडा स्वतःही खातो. माझं गिफ्ट? अरे शिट, ते तर मी विसरलो. सॉरी बच्चा, कामाच्या नादात लक्षातच नाही राहिलं ग माझ्या. काय हो, जा, मी नाही बोलणार तुमच्याशी. खरंच सॉरी. आता कान पकडू का? उठा बशा काढू का? कोंबडा बनू? नाही नाही नको. अहो मी तर असंच म्हटले. तुम्हीच माझं सगळ्यात मोठं गिफ्ट आहात. झोपायचं? चालेल. ती ब्लँकेट ओढून झोपायला लागते. तोच तिच्या शेजारी काहीतरी असल्याचा भास तिला होतो. ती तिथे घाबरतच बघते तर तिकडे एक मोठा टेडी बेअर होता. वाव, हे कुठून आलं? तुम्ही आणलायत ना? मग का नाही सांगितलं मला? किती क्यूट आहे. मी याला मोलू म्हणत जाईन. तुझ्यासाठी आणलाय. आवडला? खूप जास्त. थँक्यू सो मच. असं म्हणत ती त्याला बसूनच साईड हग करते. तोही तिला जवळ घेतो. ती तिथेच बसून त्या टेडी बरोबर खेळत असते. मग तुम्ही खोटं का बोललात की गिफ्ट नाही आणलं? असंच म्हणलं बघावं बायको किती रागावते. काय हो तुम्ही पण. बरं मला सांग, तुला अजून काय हवंय बर्थडेला? तो तिचा हात हातात घेत बोटांशी खेळत तिला विचारतो. ती उठून त्याच्या समोर बसते आणि त्याचा हात हातात घेते. मला काहीच नकोय, फक्त तुमची साथ हवीय, सहवास हवाय, ते पण 7 जन्म. माझं सौभाग्य सदैव अखंडित राहावं हेच मला पाहिजे. तिचे ते बोल ऐकून तो इमोशनल होतो आणि तिला जवळ घेऊन म्हणतो, हो बच्चा, हा विक्रांत 7 काय, पुढचे 100 जन्म पण तुझाच राहील, तुझ्याजवळ, तुझ्यासोबत, प्रत्येक सुखदुःखात असेल. थँक्यू. मी खरंच खूप लकी आहे की माझ्या आयुष्यात तुम्ही आहात. ती तशीच त्याच्याजवळ त्याच्या कुशीत शिरते. तो पण तिच्या केसात हात फिरवत तसाच झोपी जातो. सकाळी तिला जाग येते तर त्याच्या शोल्डरवर त्याला मिठी मारून ती झोपलेली असते. ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत असते. तिच्या या चुळबुळीने त्यालाही जाग येते. तशी ती उठायला लागते तर तो तिला परत ओढतो. हॅपी बर्थडे जान. तुझ्या मनातल्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण होत. थँक्यू. तो परत तिच्या डोक्यावर किस करून तिला जवळ ओढून झोपी जातो. अहो, ऑफिसला नाही जायचं का? नाही, आज माझ्या लाडक्या बायकोचा वाढदिवस आहे. पूर्ण दिवस तिच्यासाठी राखीव आहे. तुम्हाला माहित नाहीये, मी वेळ नाही दिला ना तर ती खूप चिडते, रागावते आणि रुसून बसते. आणि आज तिचं नाराज होणं मला परवडणार नाहीये. तिला एक पण चान्स देणार नाहीये मी माझ्यावर रुसायचा. हो का? पण मी तर ऐकलंय की तुमच्या बायकोची वायवा आहे आज. मग ती तर जाईल ना तुम्हाला सोडून. मग आता? तिला जाऊ दे. मी कितीही वेळ तिची वाट पाहू शकतो. आजचा दिवस तिचा आहे आणि हा नवरा पण. फक्त आजच्याच दिवस? ती उठत म्हणते. बच्चा, आजकाल ना तू खूप शब्दात पकडतेस मला. हो, मी तुमच्याकडूनच शिकवणी घेतेय, विसरलात का? ती हसत म्हणते. थोड्या वेळाने ती फ्रेश होऊन येते तर बेडवर एक बॉक्स असतो. गिफ्ट फॉर माय लाईफलाईन. ती उघडून बघते तर त्यात अबोली कलरचा सुंदर असा घेरदार अनारकली असतो. त्यावर मॅचिंग ॲक्सेसरीज पण असतात. ती ओठांनीच त्याला स्पर्श करते. मग छानपैकी आवरून आई बाबांचा आशीर्वाद घेते. आई स्वतः आज तिच्यासाठी साजूक तूप घालून शिरा करतात, तिचं औक्षण करतात. त्यांच्या रूममधून सॉंग्सचा आवाज येत असतो. खूप वेळ ती शोधते पण तिला काही सापडत नाही. म्हणून मग लास्ट ऑप्शन म्हणून कपाटात बघते तर तिथे अजून एक बॉक्स असतो. तेरी आंखों में अपने लिए प्यार देखो, बस यही ख्वाब में सुबह शाम देखो. हे गाणं वाजत असतं. तिने उघडून बघितलं तर त्यात एक मोबाईल असतो. वॉलपेपरवर मधुरा आणि विक्रांतचा गावाकडच्या लग्नातला फोटो असतो. थँक्यू वकील साहेब. असं म्हणत ती फोन बॅगेत टाकते. विक्रांतच पूर्ण दिवस तिच्या सोबत घालवणार होता. गाडीत तिचा हात हातात घेऊन तो कार चालवत होता. बच्चा, खूप छान दिसतेस. थँक्यू. माझ्या नवऱ्याने आणलाय हा ड्रेस आणि हा मोबाईल पण दिलाय. छान आहे ना? मज्जा आहे बाबा एका पोरीची. कोणाचे तरी खूपच लाड होत आहेत वाटतं. हो. आर यू जेलस?
नो बच्चा, आय कॅन ओनली लव्ह यू. बर, मागच्या सीटवर काय ते बघतेस का जरा? काय हो? वाव, माझं फेवरेट चॉकलेट. यमी, मी खाऊ का आता? हो मग, तुझंच आहे ते. तशी ती चॉकलेटचा बॉक्स फोडते आणि त्याला पहिला बाईट देते. तो न खाता तिला देतो आणि मग त्यातलंच अर्ध स्वतः खातो. अहो हे काय, अजून घ्या ना. नको, कोणीतरी सांगितलं होतं, झुटा खाने से प्यार बढ़ता है. काहीही काय हो. ती लाजून पार लाल होऊन जाते. वायवा देईपर्यंत विक्रांत बाहेरच थांबलेला असतो, कारण मॅडमनी धमकीच तशी दिली होती ना. कॉलेजमध्ये सगळेजण तिला विश करतात. कॅन्टीनमध्ये केक कटिंग करायचं ठरतं. जीजू चला आत, केक कट करायचाय. प्राजू बाहेर येऊन विक्रांतला म्हणते, नको ग, तुम्ही करा ना, मी थांबतो बाहेर. पण का जीजू? तुझ्या बार्बीला मागे मी बच्चा म्हणल्याचा राग आला होता ना, म्हणून तिनेच मला आत येऊ नका अशी तंबी दिलीय. तिची आज्ञा मी नाही मोडू शकणार. वाव जीजू, कसले भारी आहात तुम्ही. किती ऐकता तिचं. सो क्यूट. पण आज तुम्हाला यावंच लागेल. थांबा, मीच बार्बीला सांगते. नको प्राजू, खरंच. तो नाही म्हणत होता, पण ती ऐकेल तर खरं ना, बार्बीचीच मैत्रीण. चला जीजू, मी बोललीये बार्बी सोबत. कॅन्टीनमध्ये तिचा अख्खा ग्रुप असतो. सगळेजण मिळून तिचा बर्थडे सेलिब्रेट करतात. इथे मात्र केक पहिल्यांदा ती विक्रांतला भरवते आणि मग बाकीच्यांना. सगळ्यांनी मिळून तिला अजून एक टेडीबिअरची जोडी गिफ्ट केली होती. प्राजूने लव्ह स्टोरीचं नॉव्हेल गिफ्ट केलं होतं. परत फोटो सेशन होतं. विक्रांत सगळ्यांना लंच पार्टीला इन्व्हाइट करतो. सगळे जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन मस्त धमाल करतात. विक्रांत अविनाशला पण बोलावतो, तसा तोही तिकडे जॉईन होतो. अवी, माझं गिफ्ट? मधुरा अविनाशला विचारते. गिफ्ट? ते काय असतं? अवी, माझं बर्थडे गिफ्ट दे, नाहीतर सगळं बिल तुला पे करायला लावेल. अरे हे काय नवीन? पिल्लू, तू मोठी झालीयस आता. हो माहितीये, पण चल बरं, तू काढ गिफ्ट. तू ऐकणार नाहीस ना? बरं बाबा, हे घे तुझं गिफ्ट. अवीने दुबईवरून तिला गॉगल आणला होता. लंच एन्जॉय करून त्यांना सगळ्यांना बाय करून विक्रांत तिला तिच्या मम्मी पप्पांकडे आणतो. तिची जॉईंट फॅमिली होती. काका काकू सगळे जवळच राहायचे. सगळ्यांनी तिचा केक कापून बर्थडे साजरा केला. तिला खूप सारे आशीर्वाद दिले, गिफ्ट्स दिले. सगळ्यांचं तिच्यावर असलेलं प्रेम बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे बच्चा, काय झालं? काही नाही. थँक्स, खूप खूप थँक्स. यू आर दी बेस्ट हजबंड. नंतर विक्रांत तिला तिच्या फेवरेट गणपतीच्या मंदिरात आणतो. अहो, तुम्हाला कसं माहिती की तू तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी इथे येतेस हेच ना? हो, समजलं मला. बरं चल, दर्शन घेऊ. जास्त डोक्याला ताण देऊ नकोस. दोघं मनापासून देवाचा आशीर्वाद घेतात. तुम्हाला माहितीये, मला जेव्हाही वाटतं ना की पुढे काहीच मार्ग नाहीयेत, माझं कुठे चुकलं, मनातल्या प्रश्नांची जेव्हाही मला उत्तरं सापडत नाहीत ना, तेव्हा तेव्हा मी इथे येते. खूप आत्मिक शांतता मिळते मला, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण. आपल्या लग्नाच्या वेळी पण मी 3 तास इथे बसून होते. मी ठरवलं पण होतं लग्नानंतर की प्रत्येक महिन्यात इथे येईन, पण नाही जमलं. आजपर्यंत नाही जमलं बच्चा. यापुढे नक्की येत जाऊया, आय प्रॉमिस. अजून एक गिफ्टच समज वाढदिवसाचं. शेवटी गणेशाच्या मनातच होतं ना आपलं लग्न व्हावं म्हणून. तो हे फक्त ऐकत होता. गोड, निरागस, बालिश, कुठल्याही मोठ्या कॉस्टली गिफ्ट्सची तिला आशा नव्हती. पाहिजे होतं ते फक्त प्रेम आणि विक्रांतचा सहवास. तो इथे पण मधुराला आणि राधाला कम्पेअर करत होता. राधाच्या बर्थडेला विक्रांतचे खूप पैसे जायचे. तिला साध्या गोष्टी आवडत नव्हत्या. सगळं कसं स्टायलिश, ब्रँडेड, रिच. कसं असतं ना, मन कधी धाऱ्यावरच राहत नाही, नेहमी तुलनात्मक विचार करत असतं. मधुरा, निघायचं? हो चला. मधुरा दमून कारमध्ये झोपी गेली. आपण कुठे आलोय हे तिला समजलंच नाही. विक्रांतनी कार चालूच ठेवली आणि थोडा वेळ बाहेर निघून गेला. थोड्या वेळाने येऊन त्याने तिला उठवलं. अहो, कुठे आलोय आपण? माझं एक काम आहे. ठीक आहे. तो तिला एका अपार्टमेंटमध्ये घेऊन जातो. लिफ्टमधून बाहेर पडल्यावर तिच्या डोळ्यावर पट्टी बांधतो. अहो, हे काय? श्श, किती बोलतेस? एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. मी नेतो तुला, चल.
असं म्हणत तो तिला एका फ्लॅट जवळ नेतो आणि तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढतो. अहो, हे कोणाचं घर आहे? नेमप्लेट बघ म्हणजे कळेल. सौ मधुरा विक्रांत देशमुख. म्हणजे हे आपलं? हो, आपलं. मेन म्हणजे तुझं आणि माझं घर आहे. काय? खरंच? त्याने तिच्यासाठी फुल्ली फर्निश्ड 2 BHK फ्लॅट घेतलेला असतो. आतमध्ये बघूयात? नाही नाही, नको. पण का? तसा तो एक क्लेची 2 फुटांची फ्रेम आणतो. तिचा आणि ह्याचा उजवा पाय त्यात ठेवून गृहप्रवेश करतो. नंतर ती फ्रेम तिथेच लटकवतो. समोर फुलांच्या पायघड्या असतात. सो स्वीट. किती सुंदर आहे हे. पण तुझ्यापेक्षा कमी आहे, विकी तिच्या कानात म्हणतो. चल, अजून एक रसम बाकी आहे. काय? कसली रसम? विक्रांत तिथे एक पांढरा कपडा ठेवतो आणि शेजारी हळद कुंकवाचं ताट. तुझ्या हातांचे ठसे यात उमटव, मगच होईल ना खरा गृहप्रवेश. तिचे डोळे भरून येतात. काय करावं हे तिला समजतच नाही. हे स्वप्न आहे की सत्य आहे? यातच ती अडकून जाते. ती तशीच वाहत्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत असते. हे बच्चा, रडायला काय झालंय? हे स्वप्न नक्कीच नाहीये. आणि चल, अजून घर बघायचंय ना? चल मग, आवर लवकर. नाही. का बच्चा? घर आपल्या दोघांचं आहे ना? मग हे पण आपण दोघं मिळून करूयात. मी डाव्या हाताने कुंकवाचे ठसे देते, तुम्ही उजव्या हाताने हळदीचे ठसे द्या. तिचे विचार बघून तो पण इमोशनल झाला होता. बरं, ठीक आहे, चल. दोघंही आपल्या हाताचे ठसे देतात. विक्रांत तिला सगळं घर दाखवतो. अहो, पण आपल्याला आहे ना घर, मग हा फ्लॅट का? हा मी तुझ्यासाठी घेतलाय. का? एका माणसाची 2 घरं नसू शकतात का? हा, मुळात तू जास्त विचार करू नकोस. तो अजून एक बॉक्स तिला देतो. अहो, आता यात काय? नको ना, बास झालं. आधीच तुम्ही खूप सारे गिफ्ट्स दिलेत मला. तू फक्त गिफ्ट्स आणि आजचा दिवस एन्जॉय कर. गेल्या वर्षभर कोणत्याच सणाला मी तुला काहीच गिफ्ट्स दिले नाहीयेत. त्याची भरपाई समज हवं तर. प्लीज घे ना. ती तिथेच ते उघडून बघते. एक डिझायनर साडी असते विथ रेडीमेड ब्लाऊज. प्लीज घालून ये ना. ती चेंज करायला जाते. तोवर तो अजून थोडी तयारी करतो. सॉफ्ट म्युझिक, पुन्हा केक आणि तिचे फेवरेट गुलाब. तो स्वतःही तयार होतो. ती तयार होऊन बाहेर येते. अहो, मस्त रेड कलरची नेटची साडी, 1 साइड सोडलेला पदर, त्यात उघडी दिसणारी नाजूक कंबर, कानात झुमके, गळ्यात छोटं मंगळसूत्र, हातात थोड्या बांगड्या, कपाळावर छोटीशी टिकली, डोळ्यात काजळ, मोकळे सोडलेले केस आणि त्यात भरलेलं सिंदूर. तो क्षणभर तिला पाहतच राहतो. पण मग भानावर येत तिला सोफ्यावर बसवून केक कट करायला लावतो. तो केक तिला भरवतो. मग रोमॅन्टिक म्युझिक स्टार्ट करून तिला डान्ससाठी विचारतो. ती सुद्धा सगळं विसरून त्याच्यासोबत डान्स करत होती. डान्स करता करता ती त्याच्यात हरवून जाते. तो डान्स करतानाच तिला जवळ घेतो. तिची उंची त्याच्यापेक्षा थोडी कमी होती, त्यामुळे त्याच्या हृदयाचे ठोके तिला जाणवत होते. एक हात कमरेत आणि एक हात डोक्यावर होता. ती त्याच्या सहवासात स्वतःला विसरत चालली होती. तिने आज स्वतःला त्याच्या जवळ झोकून दिलं होतं. मधुरा, आय वॉन्ट टू से समथिंग टू यू. आय वॉन्ट टू प्रपोज यू. आय वॉन्ट टू मेक यू माइन. आय मिस यू सो मच. आय विश आय कॅन लव्ह यू मोर. आय एम्ब्रेस युअर आर्म्स फॉर अ लॉंग टाइम. आय लव्ह यू मधुरा. डू यू लव्ह मी? खूप हिम्मत करून त्याने आज तिला प्रपोज केलं होतं. ती मिठीतून एकवार त्याच्याकडे डोळे भरून पाहते आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरते. बच्चा, बोल ना. मी खूप तरसतोय यार तुझ्या तोंडून माझ्यासाठी प्रेमाचे ते शब्द ऐकायला. तुला अजून पण वेळ हवाय का? खूप हळवा झाला होता तो आज. मान्य होतं त्याच्याकडून काही चुका झाल्या होत्या, पण त्याचं प्रायश्चित्त त्याने केलं होतं. आपल्या चुका सुधारल्या होत्या. आज संपूर्ण जगात तिच्यापेक्षा जास्त तो कोणावरच प्रेम करत नव्हता. सर्वस्व बनली होती ती त्याचं. तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही तो करू शकत नव्हता. अपूर्ण होता विक्रांत त्याच्या मधुराशिवाय. बोल ना बच्चा. तशी ती त्याच्या ओठांवर बोट ठेवते. श्श, किती बोलता हो तुम्ही? ही मधुरा आज नाही, ज्या क्षणी आपल्या लग्नगाठी बांधल्या ना, तेव्हापासून तुमच्यावर जीवापाड प्रेम करते.
तुम्ही जेव्हा माझ्याकडे पाहतही नव्हतात ना, तेव्हापासून करते. मधुरासाठी तर प्रेमाचं नावच विक्रांत आहे. माझा विक्रांत, फक्त आणि फक्त माझा विक्रांत. आपल्या आयुष्यात खूप चढउतार आले, पुढेही येतील, सुखदुःखही येतील, आणि त्यात तुमची मधुरा तुमच्या सोबत असेल. सुखात मागे जरी असले ना, तरी दुःखात, अडचणीमध्ये तुमच्या पुढे असेन मी. पत्नी, मैत्रीण, देशमुखांची सून, तुमच्या मुलांची आई, तुमची अर्धांगिनी म्हणून सदैव तुमच्या सोबत असेन मी. माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे विक्रांत. मधुराला पूर्णत्व तेव्हाच येतं जेव्हा तिचं सौभाग्य, तिचा विक्रांत तिच्यासोबत असतो. आय लव्ह यू विक्रांत, आय लव्ह यू सो मच. मधुरा मॅडली लव्हज विक्रांत. मधुराचं बोलणं ऐकून विक्रांतच्या डोळ्यातून अश्रू येतात. तो तिला जोरात हक करतो आणि तिच्या डोक्यावर किस करतो. काही सुचतच नाही त्याला की आता काय बोलू. खूपच इमोशनल झाला होता तो. ती स्वतःला सावरून त्याच्या मिठीतून थोडी बाजूला होते. काही अश्रूंचे थेंब त्याच्या गालावर पडले होते. ते तिने ओठांनीच टिपले. मग स्वतःहून त्याचा चेहरा हातात घेऊन टाच थोडी उंचावून तिने त्याच्या कपाळावर किस केलं, मग गालावर, आणि मग शेवटी त्याच्या ओठावर. विक्रांतला मधुरा अशी रिॲक्ट करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याच्या वृक्ष ओठांवर तिच्या नाजूक ओठांचा स्पर्श होत होता. ओठावर गुलाबाच्या पाकळ्या फिराव्यात असाच आभास त्याला होत होता. संपूर्ण जगाचा विसर पडून तो तिच्यात सामावला जात होता. इतक्या दिवसांचं अंतर आज थोडं का होईना कमी होत होतं. थोड्या क्षणांनी तोही तिला साथ देऊ लागला. तिच्या पाठीवर, केसात त्याचे हात फिरत होते. मी फक्त तुझीच आहे आणि तुझीच आजन्म राहीन, हे आश्वासन ती आज देत होती. आणि तोही तूच माझं सर्वस्व आहेस. तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. तुला सोडून मी कधीच कुठेच जाणार नाही, हेच सांगत होता. थोड्या वेळाने दोघं पण बाजूला होतात, स्वतःला सावरतात. थोडा वेळ कोणीच कोणाशी बोलत नाही. नंतर दोघंही घरी निघून येतात. येईपर्यंत संध्याकाळ झालेली होती. फ्रेश होऊन आई बाबांना नीलला फ्लॅटबद्दल सांगतात. पूर्ण दिवसभर काय काय झालं तेही मधुरा त्यांना सांगते. आई पण एक सुंदर साडी तिला गिफ्ट करतात. संध्याकाळी तीच घालायला लावतात. नीलही तिला वॉच गिफ्ट करतो. संध्याकाळी आई बाबा आणि नील सोबत फॅमिली डिनरचा प्लॅन असतो. पार्टी नीलतर्फे असते. तिथे गेल्यावर विक्रांत खास व्हायोलिन म्युझिशियन्सला अरेंज करतो. ते तिथे तिच्यासाठी खास सॉन्ग प्ले करतात. विक्रांत तिला डान्ससाठी विचारतो, तशी ती आईकडे पाहते, तर त्या नजरेनेच होकार देतात. दोघं परत कपल डान्स करतात. नील त्यांचा व्हिडिओ काढतो. डान्स संपल्यावर सुद्धा तिथलाच एक रेड हार्ट शेप बलून घेऊन गुडघ्यावर बसून विक्रांत तिला आय लव्ह यू म्हणतो. ती मात्र लाजून पुरती गोरीमोरी झाली होती. सगळं आवरून मजा मस्ती करून रात्री ते उशिरा घरी येतात. रात्री झोपताना मधुराच्या उशीजवळ विक्रांतनी एक गुलाब आणि एक ग्रीटिंग कार्ड ठेवलं होतं. ती उघडून ते वाचत होती. त्याने मागून येऊन तिला हग केलं. 12ला 5 मिनिटं बाकी होती. हॅपी बर्थडे जान. थँक्यू. बरं तिथे बघ ना बच्चा, आपल्या बेडच्या मागच्या वॉलला. तो तिकडचा पडदा बाजूला घेतो. तिथे त्यांच्या लग्नातला मंगळसूत्र घालतानाचा एक कॅन्डिड फोटो लावला होता. किती सुंदर. आजच्या दिवसातलं हे तुझं शेवटचं गिफ्ट. तसे तुला यापुढे गिफ्ट्स मिळतीलच, पण आजचा दिवस स्पेशल आहे ना. तुम्ही खूप केलंय आज माझ्यासाठी. आय एम सो ओव्हरवेल्म्ड. मी खरंच खूप लकी आहे जिला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. नाही, मी लकी आहे कारण तू माझी बायको आहेस. चल झोप आता, खूप दमली आहेस ना. हो, पण एका अटीवर. म्हणजे मला अजून एक गिफ्ट हवंय. कोणतं बच्चा? तू सांगशील ते गिफ्ट मी तुला देईन. बघा बरं का, परत भांडण वगैरे झालं कधी तर मागे फिरायचं नाही. मी तुला प्रॉमिस देतो, तू जे मागशील मी ते देईन तुला. तुम्ही मला रोज तुमच्या जवळ घेऊन झोपायचं, जरी आपल्यात भांडणं झाली तरी पण. मंजूर. तो हसून तिला मिठीत घेतो. जरी भांडणं झाली तरी तुला जवळ करेन, रात्री पण आणि दिवसा पण. यापेक्षा गोड गिफ्ट कोणतंच असू शकत नाही. आणि हे गिफ्ट तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी आहे खरं तर. आय लव्ह यू मधू. आय लव्ह यू टू. अहो अहो, सुपर क्यूट.
तिच्या मागितलेल्या गिफ्टनुसार तो तिला जवळ घेऊन तिच्या केसात हात फिरवत तिला झोपवतो. बच्चा, आज तुला माझ्याकडे आणण्याची एक पायरी तर मी चढलोय. मला विश्वास आहे लवकरच तू सर्वस्वानी माझी होशील. हा विक्रांत शब्द देतो. तुझ्या सगळ्या अपेक्षा अशाच आयुष्यभर पूर्ण करेन मी. आय लव्ह यू.